हो, वृषाली खरं तर काही वेळातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुण्यातील पोलीस ग्राउंडवर ध्वजारोहणासाठी येणार आहेत आणि त्यापूर्वीच पुण्यातील जे दिव्यांग नागरिक आहेत ते अजित पवार ज्या रस्त्याने येणार आहेत त्या रस्त्याच्या लगतच आंदोलन करत असल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर त्यांची जी प्रामुख्याने मागणी आहे ती मागणी आहे की जे महिन्याला 1,500 पेन्शन भेटते ते वाढवून 6,000 पर्यंत पेन्शन भेटावी अशी मागणी आहे। खरं तर काही वेळातच उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी येणार आहेत आणि मोठ्या संख्येने दिव्यांग नागरिक या ठिकाणी जमल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा देखील या ठिकाणी तगडा बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळतंय। जे दिव्यांग नागरिक महिला आणि पुरुष या ठिकाणी आंदोलन करतायत नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत। ताई, तुमचं नाव काय आणि नेमक्या मागण्या तुमच्या काय आहेत? मी अनिता कदम, प्रहार संघटनेची जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून काम पाहते। जेव्हा आम्ही वारंवार म्हणजे जेव्हा आमच्यासाठी शासनाने एक निर्णय चांगला घेतला की आम्हाला दिव्यांगांचं स्वतंत्र मंत्रालय दिलं, परंतु तिथे फक्त नावाला दिलं, त्याच्यामध्ये कुठलेही अधिकार दिले नाही का त्याच्यामध्ये कुठलाही निधी उपलब्ध करून दिलेला नाहीये। आणि एकीकडे शासन लाडकी बहीण दाखवतंय की मी माझी लाडकी बहीण आहे त्याला कुठली अटी शर्ती न घालता डायरेक्ट 1,500 रुपये 3-3 महिन्याचा ऍडव्हान्स पेन्शन त्यांच्या खात्यावर जमा केली। आणि एकीकडे जो दिव्यांग, विधवा, निराधार प्रवर्ग हा अतिशय दुर्लभ आणि म्हणजे दुर्लक्षित असलेला घटक आहे, म्हणजे या घटकाला आवर्जून लक्ष देण्याचं काम आहे शासनाचं। तर ह्या घटकावरती पांघरून घालून यांना बाजूला ठेवून यांचे 3-3 महिन्यांची पगार होत नाहीये वेळेवरती। 3-3 महिन्यानंतर या लोकांनी जगायचं कसं? आता ज्या बेघर भूमीन, ज्याला चालता येत नाही, ज्याला रोजगार नाही हाताला, त्या व्यक्तीचा 1.5 महिन्याच्या पेन्शन मध्ये उदरनिर्वाह कसा होणार? आणि शासनाने याच्यावरती विचार करायला पाहिजे। जर मला सांगा, जर 800-900 रुपये गॅस टाकी आहे तर 1,500 रुपयाच्या महिन्यात त्यांनी गॅस चालवायचं का, लाईटीचं बिल भरायचं, त्याच्या मुलाबाळाचं शिक्षण करायचं, ह्या गोष्टीकडे शासन आवर्जून दुर्लक्ष करतंय। आमची सरकारला कळकळीची विनंती आहे की आमचा सगळ्यात दुर्लक्षित प्रवर्ग आहे जो ज्याच्या हाताला कुठलं काम नाही, काम मागायला गेलं तर दुनिया आम्हाला डावलून बँका सुद्धा आम्हाला कर्ज देत नाही, मग आम्ही जगायचं तरी कसं? एक वेळेस मग आम्ही मेल्याला तरी बरं ना। खरं तर थोड्या वेळातच उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी ध्वजारोहण करण्यासाठी येणार आहेत। तुम्ही काय निवेदन वगैरे त्यांना देणार आहात का? हो, आम्ही निश्चितच त्यांना आमचं हे लक्षवेधी आंदोलन आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज पालकमंत्र्यांसमोर प्रहार संघटनेचं लक्षवेधी आंदोलन आहे। प्रत्येक पालकमंत्र्याला आज दिव्यांगांच्या मागण्याचं निवेदन देणार आहे आणि 1 महिन्यानंतर अर्थसंकल्प अधिवेशन आहे। त्या अर्थसंकल्प अधिवेशनावर महाराष्ट्रातील 1 लाख दिव्यांगांचा आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे। नक्कीच आपण पाहतोय की प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यापुढे जे आहे ते दिव्यांग नागरिक आज लक्षवेधी आंदोलन करणार असल्याचं यांच्याकडून सांगण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।